ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन जमाते इस्लामी हिंद टाकळीमियातर्फे मिट्टी में हाथ दिल वतन के साथ या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई शिंदे आणि सेवाभावी डॉक्टर किशोर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलाय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना CIOच्या संयोजिका निलोफर सय्यद म्हणाल्यात की CIO तर्फे 25 जून ते 25 जुलै 2025 पर्यंत संपूर्ण देशात मिट्टी में हाथ दिल वतन के साथ हे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1 लाख वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला। त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व पटवून देताना वृक्षारोपणाचे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे सांगितलेत। प्रेषित मोहम्मद म्हणालेत की जर एखाद्या व्यक्तीनं झाड लावलं आणि त्याचा एखादे पक्षी, मनुष्य किंवा प्राणी उपयोग करतो तर ती गोष्ट त्या व्यक्तीसाठी सदका म्हणजेच पुण्य ठरते। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणामधनं जनजागृती घडवून आणली आहे। पर्यावरण आधारित भाषणं, देशभक्तीपर गीतं आदी सादर करून उपस्थितांची मने जिंकण्यात आली आहेत। यावेळी बोलताना मंगलताई शिंदे यांनी उपस्थितांना वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचा समतोल राखणं ही आपली जबाबदारी आहे असं सांगितलंय। या प्रसंगी सेवाभावी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर किशोर सोनवणे यांचे चिरंजीव रोनित सोनवणे यानं JEE ॲडव्हान्स मध्ये 332 ऑल इंडिया रँक मिळवल्याबद्दल त्याचा सर्वांतर्फे सन्मान करण्यात आला। शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी वृक्ष लागवडी संदर्भात वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याची शपथ घेतली आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर साजिद सय्यद यांनी केलंय। तर यावेळी CIOची मुलं आणि पालक मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते। आज जो यहाँ CIO के ज़रिए से लॉन्चिंग प्रोग्राम लिया गया, एक मुहिम चढ़ी जिसका टाइटल है मिट्टी में हाथ दिल वतन के साथ, जिसका टारगेट और जिसका मिशन ये है कि महाराष्ट्र में 1 लाख दरख्त लगाना और पूरे मुल्क में 10 लाख दरख्तों को बच्चों के ज़रिए से लगाना। ये CI जो है ये बच्चों में काम और बच्चों के ज़रिए और बच्चों के लिए किया जाता। और इस मुहिम का मकसद ये है कि बच्चों में पर्यावरण के मामले में जागृति निर्माण हो और बच्चे पेड़ की अहमियत को समझे, पर्यावरण को साफ़ सुथरा और पानी की अहमियत को समझे और इस तरह से हमारी जो खूबसूरत धरती है जिसे अल्लाह ताला ने बनाया है तो वो उसको मतलब उसकी अहमियत को समझते हुए अपने पर्यावरण को संभालें। ये उसका मुहिम का मकसद है। तो हम अल्लाह से दुआ करते हैं कि अल्लाह ताला इस मुहिम को कामयाब करे। आमीन। हमने आज मिट्टी में हाथ दिल वतन के साथ ये मुहिम लॉन्चिंग प्रोग्राम किए, उसका आज हमने यहाँ पर अहद किए कि हम पानी ज़ाया नहीं करेंगे, पेड़ और पौधों को सुरक्षित रखेंगे और ज़मीन को साफ रखेंगे। थैंक यू। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।